हिंदू धर्मात अमावस्येला फार महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूंची विधीपूर्वक पूजा केली जाते. आषाढ महिन्यात येणाऱ्या अमावस्येचे महत्त्व अधिक आहे. आषाढ अमावस्येलाच दीप अमावस्या असे म्हणतात, कारण ही चातुर्मासातील पहिली अमावस्या आहे. तिथी आहे. यानंतर श्रावण महिना सुरू होतो. कशी करतात दिव्यांची पूजा? दिवशी सकाळीच घरातील दिवे, समया, निरांजने, मोठे दिवे घासून पुसून स्वच्छ केले जातात. दिवे चकचकीत करून पाटावर मांडून त्यांची पूजा केली जाते. पाटाभोवती रांगोळी आणि फुलांची सजावट करून या दिव्यांची पूजा केली जाते. काही ठिकाणी ओल्या मातीचे दिवे करून त्यांचीही पूजा केली जाते. हळद, कुंकू, फुले, अक्षता वाहून दिव्यांची पूजा करण्यात येते. अनेक जण कणकेचे उकडलेले गोड दिवे बनवून त्यांचा नैवेद्य दाखवतात. सायंकाळी सर्व दिव्यांची आरती केली जाते. अनेक ठिकाणी सायंकाळी शुभंकरोती ही प्रार्थना म्हणून लहान मुलांना ओवाळलं जातं. लहान मुले ही वंशाचा दिवा असल्याचं मानलं जातं, म्हणून त्यांना ओवाळण्याची प्रथा आहे. हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्त्वाचं स्थान असून घरातील इडापिडा टळावी, अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा आणि दिवा प्रकाश देतो असा ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात पडावा, या प्रार्थनेसहित दिव्यांची मनोभावे पूजा केली जाते. मंडळी, सारांश असा की आपणही 21व्या शतकात आहोत. सर्वसाधारण माणसे आहोत. आपल्यालाही भावभावना आहेतच, पण आधुनिकतेच्या नावाखाली आपल्या सणांना जे हिरीस स्वरूप येत आहे त्याला रोखणे आपल्याच हातात आहे. आजकालचे कॉर्पोरेट युग आहे. आजकालची मुले म्हणतील आम्ही घरीच 10 नंतर येतो. मग कधी करणार हे सर्व? ठीक आहे, आल्यावर घरातल्यांनी केलेल्या पूजेचा मान ठेवून नमस्कार तरी नक्कीच करता येईल. तसेही जो देव आपल्याला अनंत हाताने भरभरून देत असतो त्याच्यासमोर एक क्षण उभे राहून दीपपूजन करण्यास 1 मिनिटसुद्धा नसेल तर आपल्यासारखे अभागे आपणच. नक्कीच विचार करा. केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे. या उक्तीला धरून आपण आपल्यापासूनच सुरुवात करूया आणि साजरा करूया दीपोत्सव. आपल्या सर्वांच्या आयुष्यात हा दीपोत्सव समाधान, आनंद आणि सात्विकता प्रदान करू देत आणि आपल्या सर्वांचे आयुष्य प्रकाशमय होऊ दे, हीच प्रार्थना.